नमस्कार, आरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। स्वाती इंडस्ट्रीजने मनपाकडून घेतले लाखोंचे कमिशन। 3 महिन्यांच्या थकीत वेतनामुळे कर्मचाऱ्यांनी घातला राडा। आता सविस्तर बातम्या। महापालिकेचे कर्मचारी घरी बसवून कर वसुलीचे खासगीकरण मनपाने केले, पण म्हणावी तशी वसुली स्वाती इंडस्ट्रीजने केली नाही। आता तर स्वाती इंडस्ट्रीज कर्मचाऱ्यांचे 3 महिन्याचे पगार करत नसल्याची ओरड कर्मचाऱ्यांनी केली आहे। यावर महापालिका काय कारवाई करते हे पाहण्यासारखे असेल। अकोला महानगरपालिका क्षेत्रामधील कर वसुलीसाठी स्वाती इंडस्ट्रीजला वसुलीचा ठेका दिला गेला। मोठ्या संख्येत कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती। दरम्यान यावेळी कर्मचाऱ्यांकडून घर टॅक्स, पाणीपट्टी व इतर विविध कर वसुली करण्याचे काम करण्यात येत असून या कामासाठी नियुक्त केलेले कर्मचारी आपले काम प्रामाणिकपणे 8 ते 10 महिन्यांपासून करीत आहेत। या कर्मचाऱ्यांकडून कोट्यावधीची वसुली केली। त्यापोटी स्वाती इंडस्ट्रीजला कमिशन देखील महापालिकेने दिले। तरी देखील स्वाती इंडस्ट्रीजने नेमलेल्या कर्मचाऱ्यांचा पगार मात्र स्वाती इंडस्ट्रीज करत नसल्याची ओरड असून आज स्थानिक व्यवस्थापकांसोबत कर्मचाऱ्यांनी पगाराची मागणी केली, तर त्यांच्यासोबत वाद घालण्यात आला। स्वाती इंडस्ट्रीज कर्मचाऱ्यांना पगार देत नसताना महापालिकेची चुप्पी का? तसेच स्वाती इंडस्ट्रीजने कर्मचाऱ्याचा PF देखील भरला नसल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणात PF व कामगार विभागाचे दुर्लक्ष का, असाही प्रश्न विचारला जात आहे। महापालिका आयुक्त वसुलीत नापास झालेल्या स्वाती इंडस्ट्रीजवर कारवाई करतात की नाही हे पाहण्यासारखे असेल। तर या संदर्भात स्वाती इंडस्ट्रीजचे अमित सिंह यांनी पत्रकारांशी बोलण्याचे टाळले। मी स्वाती इंडस्ट्रीचे कर्मचारी आहो। आम्हाला या कंपनीमुळे मानसिक त्रास आणि खूप सारं काम करून घेतात आणि यांना वसुली 1.5-2 करोड रुपये आम्ही आणूनही आमच्या एम्प्लॉयला 70 ते 80 जण यांना पगार टाइमावर मिळत नाही आणि मानसिक त्रास देतात। यांना किती बी आणलं त्यांना कमच आहे असे आम्हाला स्वाती इंडस्ट्रीचे अमित सर हे आम्हाला जोर जबरदस्ती करतात। आणखी काय काय त्रास आहे तुम्हाला इथं? आम्हाला पेमेंट टाइमावर नाही भेटत। 3 महिने झाले कोणाला कोणत्याच कर्मचाऱ्यांना पेमेंट नाही। पेमेंटच्या बद्दल आम्ही ऑफिसला गेलो तर आम्हाला नंतर देऊ असं आश्वासन देतात आणि पाठवून देतात। PF वगैरे 8 महिने झाले आम्हाला PF 8-9 महिने झाले आम्हाला PF जमा झालेला नाही। मागणी काय? आम्हाला आमच्या 10-15 जण जे कामावून काढलेले आहेत ते कर्मचारी वापिस यांनी घ्यावे, नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन छेडू। हे म्हणतात की नळ टॅक्स आणा, एक खट्टा एका एम्प्लॉयला 3 कामं देऊ राहिले। नळ टॅक्स, घर टॅक्स हे सर्व एका कर्मचाऱ्याला देत आहे। त्याच्यामुळे हे कामावून नाही आणले तर आम्ही कामावून काढू अशी दहशत आहे। महानगरपालिकेच्या हद्दीतील असलेले कर विभाग स्वाती इंडस्ट्रीला कॉन्ट्रॅक्ट जो दिलेला आहे त्याच्यातले आम्ही काही कर्मचारी आहोत। तर आमचं जवळपास 4-5 महिन्यामध्ये आमचा PF जमा झालेला नव्हता आणि आमची जे महिन्याची सॅलरी आहे ते आम्हाला भेटलेली नव्हती। तर त्याबद्दल आमचा हाच एक मुद्दा होता की आम्हाला वेळोवेळी आमची सॅलरी द्यावं आणि आमचा जो PF आहे तो वेळोवेळी आमच्या खात्यामध्ये जमा व्हावा, बस हीच आमची एक तक्रार होती। आणि 1 ते 1.5 करोड जवळपास या विभागाने वसुली केलेली आहे। तर त्याच्यामध्ये आम्हाला जवळपास आमची सॅलरी भेटलेली नाही आहे। तर हेच आमची एक तक्रार होती।